नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार असताना 5 वर्षात विकासाचा डोंगर उभा केला. गेल्या 30 वर्षांपासून तालुक्यातील रखडलेला पाणी प्रश्न त्यांनी सोडवला आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी नेण्याचं काम त्यांनी केलं. विरोधकांनी विकास कामे अडवण्याचा प्रयत्न केला आणि ते सर्वसामान्य जनतेला पटलं नाही. हेच आमच्या यशाचं रहस्य. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न, तालुक्यातील बेरोजगार तरुणांचा प्रश्न, असे अनेक विकासाचे प्रश्न पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले. बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि सुभाष सुदने उर्फ हरिओम हे उपस्थित होते. नूतन आमदार सचिन पाटील आणखी काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षच पाहूयात. नमस्ते. आज आपण फलटणमध्ये आलो आहे आणि या फलटण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 30 वर्षाची राजे गटाची सत्ता उलटून खऱ्या अर्थानं भगीरथ असणारे माढा लोकसभेचे माजी खासदार पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये सचिन पाटील एक सर्वसामान्य कुटुंबामधील व्यक्ती, शेतकरी असणारे, त्यांना उमेदवारी देऊन ही 30 वर्षाची सत्ता उलथून टाकलेली आणि खऱ्या अर्थानं या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता नवीन सचिन पाटील हे आपली कारकीर्द आमदार म्हणून या ठिकाणी सुरू करतायत. तर आपण त्यांच्या निवासस्थानी आले, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या फलटण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकी कशा पद्धतीनं रणनीती आहे. नमस्ते पाटील साहेब, तुमचं पहिल्यांदा बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण दैदिप्यमान यश संपादन करीत असताना खऱ्या अर्थानं या फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये असणारी 30 वर्षाची सत्ता आहे हे पलटवण्याकरता आपल्याला खऱ्या अर्थानं यश संपादन झाले. हे यशामागचं खरं गमक काय? या यशामागचं गमक जे माझे नेते फलटण तालुक्याचे तरुण तडफदार नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे 5 वर्ष खासदारकी मिळाली आणि 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी 2.5 वर्षामध्ये विकासाचा एवढा मोठा डोंगर उभारला की गेले 30 वर्ष पाण्याच्या संदर्भात जो तालुक्याचा प्रश्न होता तो कधी सुटला नाही आणि पाण्याचा प्रश्न खासदार साहेबांच्या माध्यमातून निरादेवधरचं पाणी, बंदिस्त पाईपलाईनचं पाण्याची योजना दादांनी मंजूर करून घेतली आणि प्रत्यक्षात ते काम सुरू केलं. म्हणजे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम खासदार साहेबांनी हातात घेतलं आणि ते निश्चितपणे 50% काम झाले. 50% काम आता पूर्ण नक्की. आणि धोम बलकवडीचं सुद्धा 2च वेळा पाणी सुटत होतं, ते आता 12माही करण्याचा निर्णय खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केला आणि ते कामही बऱ्यापैकी पूर्ण, त्याचे पाईपलाईनचे काम, कालवाजोड प्रकल्प आहे तो देशातला पहिला कालवाजोड प्रकल्प त्यांनी मंजूर करून घेऊन ते प्रत्यक्षात काम चालू आहे. ते काम 100% पूर्ण होते. मोटर बसवण्याचं काम फक्त बाकी राहिलं. आणि हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न होता, तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न होता की MIDC आपल्या फलटण तालुक्यात एकच कंपनी, फक्त कमीच कंपनी होती आणि त्याच्यावरतीच सगळं आत्तापर्यंत तरुणांचं काम चालू होतं. बाकी राहिलेल्या तरुणांच्या हाताला काम, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं आणि त्यासाठी नायकोंवाडी येथे दादांनी MIDC मंजूर करून आणली आणि त्याचंही काम आपण आता ज्या प्रत्येक विकास कामाला विरोधकांनी अडवण्याचं काम केलं आणि ते सर्वसामान्य जनतेला पटलं नाही, सर्वसामान्य शेतकऱ्याला पटलं नाही, बेरोजगार तरुणांना ते पटलं नाही. म्हणूनच हे यशाचं खरं गणित आहे ते एकच आहे. आता मला सांगा, या फलटण कोरेगावमध्ये 30 वर्ष एकाच गटाची सत्ता होती, पण निवडणुकीच्या मध्ये नेमकं त्या लोकांना मतदारांना अभ्यास करीत असताना नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं हे केलं त्यांचं मानसिक? नाही, या केंद्रामध्ये सरकार मोदी साहेबांचं होतं. सगळ्या योजना केंद्रामध्ये व्यवस्थितरित्या ज्या दिवसातून प्रत्येक योजना शेतकऱ्यांसाठी असेल, सर्वसामान्य कुटुंबासाठी असेल, प्रत्येक समाजातील घटकांपर्यंत ज्या काही योजना होत्या
त्या पोचवण्याचं काम आम्ही केलं. राज्यामध्ये सुद्धा युतीचं सरकार होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब होते. हे तिघही अतिशय घट्ट युती अशी होती महाराष्ट्रामध्ये आणि त्या युतीच्या सरकारने अतिशय शेतकऱ्यांच्या सगळ्या योजना अतिशय प्रभावीपणे राबवल्या आणि ते शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचवण्याचं काम केलं. आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जी होती, बहिणीचा सन्मान राखण्याचं काम आमच्या युती शासनानं या सरकारने केलं होतं. त्याच्यामुळं सर्वसामान्यांचा विश्वास या सरकारवरती बसला होता आणि म्हणूनच हे सगळं हे जे निर्णय आहेत, निकाल आहेत त्याच्यामुळं आता बऱ्याचशा तुमच्या बोलण्यामधून केंद्र व राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या लाडकी बहिणाच्या योजनेत होतं आणि या फलटणमध्ये खऱ्या अर्थानं पाण्याचा जे प्रश्न होतं, निराज योजना असेल, दोन बिलकोरी असेल, रोजगारांचा प्रश्न, हे बऱ्याचशा तुम्ही सांगितलं. आता भविष्यामध्ये तुमची आमदार म्हणून या फलटण कोरेगावसाठी काय भूमिका आहे? माझ्या उत्तर कोरेगावसाठी पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. उत्तर कोरेगावमध्ये 0.52 TMC ते सुद्धा आपल्या माझ्या खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी तेही मग काम मंजूर करून घेतले. तेही लवकरात लवकर त्याचं पाईपलाईनचं काम सुरू करणे, सर्वे करणे, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू. म्हणजे त्या संगीत गावाला सुद्धा उत्तर कोरेगावमधल्या त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. आणि या तालुक्यातला जो रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, रस्ते राहिलेले खूप अपूर्ण काम आहे, ते निश्चितपणानं पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेतली. आता खरं तुमचे वडील संघामध्ये, तुम्ही सुद्धा संघामध्ये काम केलं, या विधानसभेचं तुम्ही प्रभारी म्हणून काम केलं. पण विरोधक म्हणत होते शेवटी घड्याळच घेऊन ह्यांना फिरावं लागलं, कमळ हद्दपार केलं. तर त्याविषयी काय म्हणताय? नाही, कमळ हद्दपार नाही केलं. कमळ कमळच आहे, ते बरोबरच राहणार आहे. मी ज्या लहानपणापासून मी त्या भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून वागलो, त्याच्यावरती काम केलं. मी विधानसभा प्रमुख म्हणून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा या तालुक्याचा होतोच. आणि युती आपण एकत्र जेव्हा येतो तेव्हा चिन्ह बघण्यापेक्षा सरकार येणं महत्त्वाचं असतं आणि सरकारसाठी आपण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाकडे होता पूर्वीपासून. पण जनातेने नेतृत्व त्यांच्याकडे पूर्वीपासून होतं, ते त्यांना सोडून गेले आणि मग पार्टीचं भारतीय जनता पार्टी इथं सक्षम, चांगली, स्ट्रॉंग होती. आणि खासदार साहेबांचंही काम चांगलं होतं, वैली साहेबांचंही काम चांगलं होतं. तालुक्यातले आमचे सर्वच घटक पक्षांनी काम या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलं होतं. आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे केल्यामुळे तो युतीचाच एक भाग आहे. आता युती ही घट्ट आहे, चिन्ह न पाहता युती महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आणि त्याच्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभा राहिलो. आणि अतिशय अजितदादांनी, मुख्यमंत्री, माझे नेते त्यांनी सुद्धा अतिशय प्रभावीपणे काम इथं मांडलं. पूर्वीचा त्यांनी विकासासाठी दिलं, निधी असेल, बाकीचे तालुक्यामध्ये त्यांना तेवढं दादांच्याकडून जेवढा फायदा करून घ्यायला पाहिजे होता तेवढं त्यांना घेता आला नाही. पण निश्चितपणाने इथून पुढं दादांच्या मार्गदर्शनाखाली, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये राहिलेलं अपूर्ण काम आणि आमच्या दादांच्या रणजितसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे इथून पुढं राहिलेलं काम तालुक्याचा फायदा होणं महत्त्वाचं आहे. तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. चिन्ह तर आहेच, पण चिन्हाबरोबर तालुक्याला न्याय देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून हा निर्णय घेऊन आपण त्या पद्धतीने पुढची वाटचाल करणार आहोत. अतिशय चांगलं तुम्ही सांगितलं की वर जशी घट्ट येते माहिती तशी खाली ग्रामीण भागात सुद्धा घटक पक्षांचे चिन्ह कोणता याच्यापेक्षा विकासाच्या मार्गाने जायचं असं ठरवलं. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या परिवारामध्ये तरी कोणी विधानसभेमध्ये गेलेले नाही, मग तुम्ही ज्या वेळेस पहिलं पाऊल विधानसभेत टाकता शपथविधी होऊन, त्यावेळेस खरं काय मनात असं तुमच्या वाटतं? काय मनात, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, मी शेती केलेली आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या बांधापर्यंत पाणी गेलं पाहिजे, माझा तालुक्यातला बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याच पद्धतीनं इथली आरोग्य व्यवस्था चांगल्या पद्धतीने फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये आरोग्य व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे. माझ्या महिलांसाठी चांगलं आरोग्य केंद्र उभारता मला आलं पाहिजे.
माझ्या ज्या शेतकरी कुटुंबातले पाणंद रस्ते चांगले झाले पाहिजेत, माझ्या बहिणींना, माझ्या भगिनींच्या पायाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे, अशा पद्धतीनं या तालुक्याचं रस्त्याचं काम जाळं उभारलं पाहिजे. जिथं जिथं शेतकऱ्यांना रस्त्यासाठी अडचणी येतात तिथं पाणंद रस्ते चांगल्या पद्धतीने तयार करून देऊ. मोठे रस्ते तर बऱ्यापैकी आमच्या खासदार साहेबांनी, रणजित नाईक निंबाळकरांनी केलेलेच आहे, पण राहिलेले छोटे मोठे काही रस्ते असतील ते रस्ते चांगले तयार करून देऊ. सर्वसामान्य प्रत्येक वाडी वस्तीवरती रस्ता चांगला असावा ही माझी पहिली भूमिका असेल. माझ्या शेतकऱ्यांना दिवसाला एक मिळाली पाहिजे ही माझी भूमिका असेल. कारण बऱ्याच अडचणी रात्रीचं भिजवायला गेल्यानंतर मी शेतकरी म्हणून खूप अडचणी असतात, त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. आणि तरुणांसाठी लवकरात लवकर MIDC आमच्या नेतृत्वाच्या पाठीमागे लागून आणि मी स्वतः तालुक्याच्या वतीनं या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे माझा पाठपुरावा काम करून घेणे माझी पहिली जबाबदारी असेल. पहिला पाय ठेवताना पहिला मी तालुक्याचा विचार करेन, मग माझ्या बाकी सगळं. माझा वैयक्तिक विचार काय नाही, तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबासाठी जपणं, त्यांना सगळ्या योजना त्यांच्या दारापर्यंत पोहोचवणं हाच माझा पहिला विषय आहे. खरंच तुमचं म्हणजे जे शेतकऱ्यांचं असेल, महिला भगिनींचं असेल, जे दुःख आहे ते दुःख घेऊन तुम्ही विधान भवनामध्ये जाणार. आता शेवटचा प्रश्न आहे, ह्या 30 वर्षांमध्ये प्रस्थापितांनी ज्या लोकांवर अन्याय केला त्यांचा आवाज म्हणून तुम्ही तालुक्यात राहणार. निश्चितपणाने ज्या माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य घटकाला काही त्रास होत असेल, विरोधक जर त्रास देत असेल तर निश्चितपणे त्यांचा भाव म्हणून मी त्यांच्या पाठीशी निश्चितपणे कुणालाच काय कसलाही त्रास झाला नाही पाहिजे, प्रशासनामध्ये झाला नाही पाहिजे, बाकीच्या कुठल्याही गोष्टी त्यांच्या अडीअडचणीला मी निश्चितपणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. तुमची ज्यावेळेस साखरवाडी येथे सभा होती त्यावेळेस आम्ही बारामती झटक्याने सुद्धा लाईव्ह ठेवलं होतं. त्या ठिकाणचा उत्साह पाहिल्यानंतर खरं त्याच वेळेला तुमचा विजय हा दिसून आलेला होता. त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं की माझा शेतकरी म्हणून हा उमेदवार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणार असं सांगितलं होतं. आता शासनानं मोफत लाईट बिल केलेलं आहे, दुष्काळी अनुदान दिलेलं आहे. आता हे सरसकट कर्जमाफीचं जे चालू आहे, अजून तुमच्या मनामध्ये शेतकरी म्हणून हे काय या मतदारसंघात काय करण्याच्या डोक्यात संकल्पना आहेत का? नाही, शेतकऱ्यांसाठी इथं एक शेतकरी केंद्र किंवा म्हणजे तुमचं शेतकऱ्यांसाठी दवाखाना आपण म्हणतो ना तसा, की त्यांना माती परीक्षण करता आलं पाहिजे. परत शेतकरी आपला जो औषधाचं प्रमाण जास्त होतं पेस्टिसाईडचं आणि त्याच्यामुळं आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो, तर ते कसं सेंद्रियवरती आणता येतील त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन करून तो शेतकऱ्यातला बदल करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपलं फळबाग आपण पिकवतो, बाकीच्या गोष्टी पिकवतो आणि त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण नेतो, तेव्हा निश्चितपणानं त्याचा आपल्याला तोटा होतो. आपल्याला आपला फळबाग फळं आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाऊ शकत नाही, त्या पेस्टिसाईडमुळं काढली जातात. तर कोणत्या वेळेला कोणतं औषध मारलं पाहिजे, कोणतं औषध घेतलं पाहिजे, ह्याच्यासाठी तळागाळातील म्हणजे जो शेतकरी आहे, अगदी कमीत कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा त्या गोष्टीचा कसा फायदा आपल्याला करून घेता येईल, त्याला मार्गदर्शन करून त्याचं कसं परिवर्तन करता येईल, तर त्या पद्धतीनं मी काम हे शेतकऱ्यांसाठी निश्चितपणानं आणि शेतकऱ्यांसाठी चांगली प्रयोगशाळा आपल्या फलटण तालुक्यात असावी. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचा निश्चितपणे खताचा वापर करताना NPK म्हणजे काय असलं पाहिजे, पोटॅश किती असलं पाहिजे, पलाश किती असलं पाहिजे, या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करून माती परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं देता येईल असं मी कृषी विभागाशी बोलून त्या संबंधितांना सांगून तो विषय तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणाने करणार. खरंच तुम्ही शेतकरी आहात आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये तुमचा उदय झाला, जन्म झाला. भाजपच्या मुशीमध्ये वाढलेला असताना सुद्धा घटक पक्षामध्ये जरी घड्याळ चिन्ह आलं तरी सुद्धा तुम्ही त्या घड्याळ चिन्हावर निवडून आला आणि विधानसभेमध्ये जात आहे. तर तुमच्या भावी कारकिर्दीसाठी
बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करून सुयश चिंतितो आणि आपल्या हातून या फलटण कोरेगाव मतदारसंघाची सेवा घडो अशा पद्धतीची ईश्वरचरणी आणि या फलटणच्या नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. राम राम बाबा.